नमस्कार मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. भाजपला बसलाय सर्वात मोठा धक्का. भाजपचे दोन मोठे नेते भाजपला सोडचिठ्ठी देऊन केलाय ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश. भाजपला बसलाय सर्वात मोठा धक्का. ही मोठी बातमी सविस्तर जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. कमळ हाती घेतलेल्या पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांना भाजप नेत्यांनी वाऱ्यावर सोडले, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा शिवबंधन बांधले. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मोदी लाटेत गेलेल्या दोन शिवसैनिकांच्या संकटाच्या काळात मातोश्रीचीच मदत आली. मातोश्रीचे हे ऋण कधीही विसरता येणार नाही याची जाणीव ठेवून दोघांनीही शुक्रवारी कमळ सोडून मशाल हाती घेतली आहे. मातोश्रीवर या दोघांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 2012 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना महागाईच्या मुद्द्यावरून तत्कालीन आमदार अनुसया खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली गेट येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी 19 जणांवर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणात 12 एप्रिल रोजी न्यायालयाने आरोपी शिवसैनिकांना 5 वर्षांची कैद आणि प्रत्येकी 1,60,000 रुपये असा दंड ठोठावला होता. त्यामध्ये भाजपात असलेले जिल्हा उपाध्यक्ष संदीप धपरवार आणि शहर चिटणीस मनोज यादव यांचा सुद्धा समावेश होता. या सर्वांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती, परंतु जेलमध्ये गेलेल्या अनेकांची दंड भरण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे मातोश्रींनी त्यांच्या दंडाची रक्कम भरली होती. विशेष म्हणजे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीला मात्र कोणीही धावून आले नाही. त्यामुळे ते भाजपात गेले असले तरी ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. या भावनेतून मातोश्रींनी त्यांच्याही दंडाची रक्कम भरली होती. त्याची जाणीव ठेवून या दोघांनी बुधवारी ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय. तर संकटात असताना भाजपच्या एका नेत्यानेही या दोघांची विचारपूसही केली नव्हती, परंतु ठाकरे गट मात्र धावून आला. त्यामुळे दोघांनी तुरुंगाच्या बाहेर येताच सोशल मीडियावर भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका करीत आपली भूमिका स्पष्ट करून भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धगधगती मशाल हातात घेऊन शिवबंधन बांधून ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय. या दोन मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला असून भारतीय जनता पार्टीची गळती आता सुरू झाली आहे व मोठे खिंडार पडल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आता इकडून तिकडे जाण्याचे प्रकार वाढल्यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जातोय. तर उद्धव ठाकरेंची ताकद आता दुप्पट होत असल्याचं सुद्धा स्पष्ट होतंय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भाजपला कंटाळून जे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात आहेत, भाजपच्या हुकुमशाहीला कंटाळून जाण्यामुळे भाजप पक्ष एक दिवस संपेल हा? आपल्याला काय वाटतं याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.